नमस्कार, मी प्रज्ञा कर्जवकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा. अमरावतीत हनुमान गढीवर प्रदीप शर्मा यांची शिवपुराण कथा राणा दाम्पत्याने आयोजित केली आहे. त्यामुळे या ठिकाणी अमरावती जिल्ह्यासह राज्यभरातील हजारो भाविक येत आहेत. त्यामुळे त्यांच्या जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. दरम्यान खासदार नवनीत राणा यांनी स्वयंपाक ठिकाणी जात महिलांसोबत पोळ्या लाटल्या आणि रवी राणा यांनी सेवा केली आहे. दरम्यान नवनीत राणा यांचे पोळ्या लाटण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होत आहे. कुलधर्म कुलाचार धर्मानुसार या ठिकाणी विधी केला जातो. चंपाषष्ठी म्हणजे खंडोबा देवाचा प्रकट झालेला आजचा दिवस असतो. देवाला वांग्याचे भरीत आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून देवाचा उपवास सोडला जातो. यामध्ये 7 दिवसांचे घट बसवले जातात आणि ओझे उतरवण्यासाठी या ठिकाणी हजारो भाविक आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी या ठिकाणी येत असतात. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे एनआयएच्या पथकाचा छापा पडला आहे. येथील एका विद्यार्थ्यांची एनआयए पथक चौकशी करत आहे. अचलपुरातील एक स्थानिक विद्यार्थी आहे. सदर विद्यार्थी दहशतवादी कारवाईत गुंतला असावा असा संशय आल्याने एनआयएचे पथक झालं अमरावती जिल्ह्यात दाखल आणि या विद्यार्थ्याची एनआयए पथक कसून चौकशी करत आहे. रात्रीपासून एनआयए पथक आलं असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्वच्छतेच्या पलीकडे जाऊन मुंबईकरांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रयत्नांवर भर दिला जात आहे. यासाठी शासनाकडून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रम यापूर्वीच महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू केला आहे. तर मुंबईत विविध ठिकाणी आपला दवाखाना सुरू होत असून आपल्या दवाखान्यांना मुंबईकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून या दवाखान्यांची संख्या सातत्याने वाढवली जात असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डीप क्लिनिंग मोहिमेअंतर्गत दिली आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक या ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी भव्य शंकरपटाचा थरार अनुभवलाय. दाताडा बुद्रुक येथील आयोजकांच्या वतीने भव्य जंगी शंकरपटाचे 2 दिवसीय आयोजन करण्यात आलेले आहे. राज्यभरातून स्पर्धेसाठी बैलजोड्या आल्याचं पाहायला मिळालंय. त्याच अनुषंगाने विजेत्या बैलजोड्यांना भव्य बक्षीस वितरण देखील मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार असून हा जंगी शंकरपट पाहण्यासाठी जिल्ह्यातून उत्साही नागरिक मोठ्या संख्येने दाताडा बुद्रुक या ठिकाणी दाखल झाले आहेत. सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी व संगणक परिचालकांच्या विविध मागण्यांसाठी 18 ते 20 डिसेंबर या 3 दिवसांसाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारलं असून या कालावधीत बीड जिल्ह्यातील 1033 ग्रामपंचायतींचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय संबंधित सर्व संघटनांनी एकत्रित घेतलाय. राज्यातील एकूण 27,869 ग्रामपंचायतींचे कामकाज बंद राहणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आणि काजोलची आई तनुजा यांची प्रकृती खालावली. रविवारी संध्याकाळी शारीरिक समस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तनुजा यांच्यावर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास नव्या वर्षात अधिक वेगवान होणार आहे. हार्बर मार्गासह ट्रान्स हार्बर आणि नेरूळ खारकोपर दरम्यान रुळांची वेग क्षमता ही 105 किलोमीटर प्रति तास करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. यामुळे हार्बर मार्गावरील प्रवासात 15 मिनिटांची बचत शक्य होणार आहे. मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई लोकूर हिला कन्या रत्नाचा लाभ झालेला आहे. रविवारी 17 डिसेंबर रोजी सईने मुलीला जन्म दिलाय. सई ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती कपिल शर्मा सोबत एका हिंदी चित्रपटामध्येही झळकली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते रत्नागिरीला रवाना झालेत. सकाळी लवकरच सरसंघचालक भागवत यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून देशवासियांना श्रीराम लल्लाच्या दर्शनासाठी काढण्यात आलेल्या अक्षत कलश यात्रेचे नवी मुंबईत आगमन झाले आहे। यावेळी जंगी स्वागत करण्यात आले। नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशाच्या गजरात शेकडो रामभक्तांच्या उपस्थितीत या भव्य अक्षत कलश यात्रेचं स्वागत करण्यात आलंय। धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी धनगर समाजातर्फे पदयात्रा काढण्यात आली आहे। कळंबोली ते कामोठे ही पदयात्रा काढण्यात आली। मागील 50 वर्षांपासून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी लढा देत असून सरकार दुर्लक्ष करत आहे। सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लावल्यास मतदानाच्या माध्यमातून धनगर समाज येत्या निवडणुकीत शासनकर्त्यांना धडा शिकवेल असा एल्गार या पदयात्रेत करण्यात आलाय। कल्याणनगर महामार्गावर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावच्या हद्दीत भीषण अपघात झाला। अपघातात तब्बल 8 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं समोर येत आहे।